मध्ये द्वारकानाथ पाटील मॅन फ्रॉम बेलवरी आणि दुसरे पंच आहेत ते आत्माराम कोळी मॅन फ्रॉम कोंबडभुजे. अनेक वर्षापासून या ठिकाणी अनेक मैदानावर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलंय. जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या स्पर्धा असतात तेव्हा मोठे मोठे पंच म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते आणि आज या स्पर्धेमध्ये आज आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांनी आणि दोन्ही संघाला. चला डोंट वेस्ट टाइम, हरी अप. पाच षटकांचे हे सामने आणि पहिले दोन षटक मात्र या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये खेळले जातील. चला स्पीडअप घ्या लवकरात लवकर. चला पंच लक्ष द्या. माझ्यासोबत जोडले गेले सकाळपासून सातत्याने एक जबरदस्त असं गुणलेखनाचं काम ज्यांच्या माध्यमातून केले, जसे नारपोली गावचे सुपुत्र आणि रायगड क्रिकेट समालोचक असंचे सदस्य मयूर पाटील. त्याचबरोबर 24 लाईव्हच्या इव्हेंटच्या माध्यमातून एक दर्जेदार प्रक्षेपण पाहायला मिळते. HDBच्या माध्यमातून एक उत्कृष्ट साऊंड सिस्टीम. आम्हा समालोचकांचा आत्मा या क्रिकेटचा श्वास कोण असेल तर नक्कीच साऊंड सिस्टीम. पंचांकडनं गाड घेताना या ठिकाणी प्रफुल्ल पाटील आणि केतन पाटील. गोलच्या मार्कवर रोहित पाटील. चला पंचांचा इशारा येतोय. आरंभ, प्रारंभ, शुभारंभ, मुळारंभ. गणपती अप्पा मोरया. पहिला चेंडू या ठिकाणी ट्रायल करतोय, मात्र चेंडू जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि संघाचं खातं खोलत वैयक्तिक खातं खोललं जाते. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. आणि अशा प्रकारची गाणी लावली का असं वाटतंय का त्या पूर्वीच्या नक्कीच माहोल तयार करतात. 80च्या 90च्या दशकामध्ये घेऊन जातात. लहानपणी ती गाणी ऐकायचो आणि गजाची मजानं मात्र प्रफुल्लची मात्र या ठिकाणी मजा झाली. प्रफुल्लला चौकार मिळालाय. बॅकफूट लावून खेळायचा प्रयत्न या ठिकाणी बघूया. जिंकण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बॅकफूटला गेला हा क्षेत्ररक्षक. मात्र या ठिकाणी एकच धाव मिळेल. एका धावेवर मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली या ठिकाणी बिन बाद 5. 24 लाईव्ह इव्हेंट्स 5G फोटोग्राफी संघ या ठिकाणी या मैदानावर राजेलूच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करतोय आणि या ठिकाणी क्षेत्रांचे स्वीकारले भातान संघाने. दोन्ही बलाढ्य असे संघ या ठिकाणी. खरं तर 40 गावातील अनेक गावागावात प्रत्येक गावागावात असे चॉईस केलेले खेळाडू आहेत. प्रत्येकाचा एक वेगळा इतिहास आहे. अनेकाने अनेक मैदानं गाजवली आहेत, रेकॉर्ड्स आहेत आणि तेच रेकॉर्ड्स पुन्हा एकदा या मैदानावर गिरवण्याकरता खेळायचा प्रयत्न या ठिकाणी. परफेक्ट टायमिंग बसलाय. चेंडू मात्र जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या डीप क्षेत्रामध्ये देऊन जातोय 4 धावांचा खणखणीत दणदणीत चौकार. अमिताभ बच्चन यांचं गाणं बॉम्बे टू गोवा. अरुणा इराणी यांचे सुमधुर संगीत आणि गाणे खूप गाजलं होतं. पिक्चरही गाजला होता. तेच पिक्चरमधलं हे गाणं. नाही लगातार 2 चौकार ठोकतो आणि एकेरी धाव. या धावेने संघाची धावसंख्या होते बिन बाद 9. पहिला चेंडूवर चौकार, दुसरा चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी अंगावर आदळला. मात्र प्रयत्न केले गेले. या ठिकाणी पंचांकडे अपील केला जातोय. थर्ड मॅन कडे इशारा नक्कीच केला जातोय या ठिकाणी. खरं तर कट टू कट आहे त्या ठिकाणी. नक्कीच रनआउटच्या स्वरूपात बाद आहे की नाही या ठिकाणी पाहिलं जाते की पॉपिंग क्रीज मध्ये सहजरित्या या ठिकाणी फलंदाज पोहोचलेला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मात्र बेल्स उडायला गेल्यात. फलंदाज मात्र सुरक्षित मैदानात.
लगातार 3 जर षटकार एखाद्या फलंदाजाने मारले तर आदरणीय सन्मान्य राज पाटील यांच्या साहेबांच्या माध्यमातून गोल्डन मॅन राज पाटील साहेबांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा कॅशबॅक आलेला आहे. क्या बात आहे. बक्षिसांची खैरात सातत्याने सकाळपासून या ठिकाणी होते. खरं तर सकाळी एक बक्षीस लागलं होतं आम्हाला समालोचकांसाठी. जेव्हा जेव्हा जो फलंदाज षटकार ठोकेल तेव्हा प्रत्येक षटकारात समालोचकांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. 9 षटकार ठोकले गेले होते आम्ही इनिंगमध्ये, म्हणजे 900 रुपयाचं पारितोषिक आम्हाला समालोचकांना लागू झालंय. घुटनात एक तमाशा देख या ठिकाणी चेंडू मात्र टाळ करतोय. सीमा रेषा पार मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आहे झालेला चौकार. बायको केली इंस्टाव पटून तेला आणली घोड्यावर बसून आणि गडी मेला भांडी घसून. भांडी कशा आणि नक्कीच या ठिकाणी धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जाते. दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये उपस्थित. प्रफुल्ल पाटील मात्र या ठिकाणी वैयक्तिक 9 या धावसंख्येवर खेळतोय तर केतन पाटील या ठिकाणी 4 या धावसंख्येवर खेळतोय. संघाचा आधारस्तंभ संघाची ताकद अर्थातच सलामीची जोडी असते. ज्या जोडीवर संघाला विश्वास असतो आणि म्हणूनच ती जोडी मैदानामध्ये पुढे पाठवण्यात जाते खिंडा लढवण्यासाठी, हा किल्ला लढवण्यासाठी. लंगपच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा फटका त्या ठिकाणी क्षेत्रात मात्र तैनात आहे. चांगली फेकी गेली होते. या ठिकाणी मात्र षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 15. चांगली अशी सुरुवात. 84 धावांचा उच्चांक आहे आतापर्यंत. 7वा दिवस आजचा. पहिल्या दिवशी जो सामना झाला पहिल्याच सामन्यामध्ये 84 धावा काढल्या गेल्या तर त्याचा उच्चांक माजून अजूनही कोणीतरी तो रेकॉर्ड मात्र अबाधित आहे आणि मोडला गेला नाही कोणाकडून. बघूया अजून आजचे सामने आहेत आणि उद्याचाही दिवस आहे. जर चेंडू जर लागला असेल, दुखापत झाली असेल तर थोडासा आराम करा, विश्राम करा, शरीराला त्रास देऊ नका. आम्ही सातत्याने स्टेजवर प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की आपणच आपल्या शरीराची काळजी घ्या. आपला जीव बहुमूल्य आहे, अनमोल आहे. आपला जीव आपला स्वतःचा नसून आपल्या मित्राचा आहे, नातेवाईकाचा आहे, समाजाचा आहे. त्याच्यामुळे काळजी घ्या. सामने आयुष्यभर खेळता येतील पण जीव एकदा गेला का मात्र जीव परत मिळवता येणार. त्याच्यामुळं काळजी घ्या. पाणी ताण लागले असेल तर पाणी मागवा, तो पुरवठा केला जाईल. जखमी झाला असाल तर फर्स्ट एड बॉक्स तुम्हाला पुरवला जाईल. आणि जास्तीत जास्त जर दुखापत होत असेल, त्रास होत असेल तर नक्कीच मैदानाच्या बाहेर जाऊन तुम्ही आराम करा. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय रोहित पाटील याने 15 धावा दिल्या. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर 1 धाव, पाचव्या चेंडूवर चौकार आणि परत 1 धाव 6व्या चेंडूवर. अशा एकंदरीत 15 धावा गेल्या. विकेट मात्र मिळवता आली नाही रोहित पाटीलला. विकेटच्या शोधामध्ये नक्कीच असतील भातान संघ, अर्थातच एकविरा बॉईज भातान संघ. गोलंदच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. दीपक पाटील, दीपक मुकादम भातानपाडा. भातांची टीम आहे आणि भातानपाडा संघ गावचाच हा एक खेळाडू या ठिकाणी आजिवलीच्या मैदानावर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन दीपक मुकादम 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन गोलच्या मार्कवर दीपक खेळण्यास सज्ज. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज प्रफुल्ल. हा या ठिकाणी अपील जोरदार केला. बॅटची एज लागली, माघारी परतावा लागेल. मोठा मासा गळाला. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रफुल्ल पाटील डीजे. पहिली सफलता आम्ही मगाशीच म्हटलं होतं की विकेटच्या शोधामध्ये असतील हे भातान संघ आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी दीपक मुकादम याने एक मोठा फलंदाज माघारी परतवला. या ठिकाणी का अशा उंचावल्या असतील, प्रफुल्लित झाल्या असतील की एक मोठा फलंदाज या ठिकाणी बाद केला. आपण सातत्याने असं चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच या ठिकाणी धावा कमी दिल्या जातील पण
व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या अँगलमध्ये गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे. या फलंदाजांना जागेवर थांबवणं, जखडून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. वैयक्तिक या धावसंख्येवर मात्र बाद झालाय तो प्रफुल्ल पाटील. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय त्याच्या जागेवर संदेश पाटील, एक स्फोटक फलंदाज. 24 लाईव्ह इव्हेंट 5G फोटोग्राफीच्या माध्यमातून मोठा फटका या ठिकाणी स्टेडियमला फटका बघूया. चेंडू मिळतोय का? चेंडू जात आहे वन बाउंड चौकार. काय आणि पंचाकडे या ठिकाणी 4 धावांचा इशारा होता. वन बाउंड चौकार जातोय तो स्ट्रेट ड्राईव्ह डीजे. श्रीरामांच्या भक्तांची मात्र प्रतीक्षा संपली आणि अयोध्येमध्ये 500 वर्षानंतर एक भव्य दिव्य असं मंदिर उभारलं गेलंय. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण. फुलटा चेंडू भिरकावून झाला मिळून क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्र तैनात आहे. चांगलं गॅदर करतोय, चांगली फिकी या ठिकाणी केली जाते आणि या ठिकाणी एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी मात्र या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव त्यांनी घेतली नाही. धावसंख्या या ठिकाणी 20, 1 बाद 20. दुसऱ्या षटक प्रगती पथावर गोलच्या मार्कवर दीपक मुकादम. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. दीपक याच्या कोट्यातील. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं बदलवलं जाते. एखादी वेळ जेव्हा लेफ्ट हँड बॅट्समन असतो आणि राईट हँड बॅट्समन असतो तेव्हा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल पाहायला मिळतो आपल्याला. लागून खेळायचा प्रयत्न या ठिकाणी आवाज झालाय खरा. अपील केला जातोय जोरदार. पंच मात्र या ठिकाणी अपील फेटाळतात. काही चेंडू जातोय मात्र निर्धाव. 5 षटकांचे सामने आपण पाहतोय. 40 गाव प्रीमियर लीग 2026 पर्व 4. एक देखणं आणि दैदिप्यमान असं आयोजन. मोठा चेंडू या ठिकाणी. खरं तर ह्या चेंडूवर मोठी धावसंख्या उभारा हवी होती, पण या ठिकाणी मात्र लगातार 2 चेंडू मात्र डॉट टाकतोय हा गोलंदाज. दीपक मुकादम मात्र भन्नाट फॉर्म मध्ये आहे, कारण पहिल्या चेंडूवर मात्र त्यांनी 1 विकेट मिळवली होती. दुसऱ्या चेंडूवर चौकार जरी गेला असला, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथा चेंडू 0 आणि 5वा चेंडू 0. या ठिकाणी वेर्शन पाहायला मिळाला. आवडा पट्ट्याने मारलेला फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. या दंदरता सनसनता छगा. सुबह पनवेल निकल डीजे मास्टर, अतिशय सुंदर असे गाणे तुमच्या माध्यमातून लावले जातात आणि गाण्याचा आनंद घेताना प्रेक्षक वर्ग, आयोजक 24 लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी ऑनलाईन पाहतायत, त्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केले जाते. चला स्पीडअप घ्या, पंचांनी दोन्ही जरासा स्पीडअप घ्या. चला सरकार का टीमवर्क नको. पहिली 2 षटकं मात्र या ठिकाणी पॉवर प्लेची समाप्त झाली, तर उर्वरित 3 मात्र षटकं अजून फेकायची बाकी आहेत. गोलच्या मार्कवर गोलंदाज या ठिकाणी रोहित पाटील. पहिलं षटक रोहित पाटील यांनी हाताळलं होतं. 15 धावा दिल्या होत्या, विकेट मिळवता आली नाही. बघूया पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन रोहित पाटील. 21 भातान संघाचा हा एक स्फोटक असा गोलंदाज. एकीकडे चांगला गोलंदाज, एकीकडे चांगले फलंदाज पाहायला मिळतात. कसरत आहे दोघांची. कोण चांगला स्वतःला सिद्ध करतो ह्या मैदानावर बघूया. बॅटची एज लागली, या ठिकाणी चेंडू पकडण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय मागच्या बाजूला लॉंग स्टॉपच्या दिशेने. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. माझं
नक्कीच या क्रिकेटनं बरंच काही दिलेलं आहे. क्रिकेटने ओळख दिली, सन्मान दिलाय. क्लीन बॉल, त्रिफळाची दांड्या गोल. बॅक टू द पेन हा फलंदाज डीजे. नक्की धन्यवाद डीजे मास्टर. संदेश पाटील मात्र या ठिकाणी माघारी परततोय. 9 या धावसंख्येवर 2 चौकार ठेकून या ठिकाणी 4 चेंडूचा या ठिकाणी त्यांनी सामना केला होता आणि मात्र नवीन फलंदाच्या जागेवर येतोय आशिष मुंडे. एक स्फोटक महान फलंदाज या संघाचा. मी सातत्याने सांगतोय प्रत्येक खेळाडूचा अनेक मैदानाचा इतिहास आहे. अनेक मैदानात ज्यांनी गाजवलीत, रेकॉर्ड्स केलेत, अर्धशतकं केलीत, जास्तीत जास्त विकेट काढल्यात, ते सर्व फलंदाज या ठिकाणी 40 गाव फिल्मच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानात खेळताना आपल्याला पाहायला दिसतात. आजचा हा 7वा दिवस. भातान वर्चस्व 24 लाईव्ह 5G फोटोग्राफी या संघांमध्ये चाललेला हा सामना. प्रथम भातान संघाने या ठिकाणी नाणेफेकी जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि विरोधी संघाला मात्र या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि तिफळचित केले. या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्रॉसदलन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र यष्टरक्षक मात्र या चेंडूवर धावतोय. चेंडू मात्र स्क्वेअरच्या दिशेने, शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने लेग बायचा इशारा पंचांचा. या ठिकाणी एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 31. तिसरं दशक पार करताना हा 24 लाईव्ह इव्हेंट संघ. लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी आपण पाहतोय केतन पाटील. शेवटचा चेंडू खेळला तो त्या छटकार ठोकला होता, तोच तो केतन पाटील मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय, एक चौकार ठोकला गेला आणि एक षटकार ठोकला गेलाय, तोच तो केतन पाटील. सलामीचा आलेला बल्लेबाज या ठिकाणी मैदानामध्ये स्ट्राईक रोटेट करताना. चला स्पीडअप घ्या लवकर. चला क्रॉसदलन खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. खरं तर जितका वेगाने चेंडू येतो तितकाच वेगाने मारायची गरज नसते. त्या चेंडूला दिशा देण्याचं काम जरी केलं ना तरी मात्र गॅपमध्ये मारला चेंडू सीमारेषा पार जाऊ शकतो. त्याच प्रकारचा एक खेळण्याचा मनसुबा होता. मात्र या ठिकाणी बॅटचा आणि चेंडूचा काहीच संपर्क नाही. पुट्टा चेंडू मात्र लंगनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. नक्कीच रमाकांत पाटील त्या लंगनच्या क्षेत्रामध्ये मागच्या सामन्यामध्ये सामनावीर किताब त्यांनी पटकावला. चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली. खरं तर या वयामध्येही तीच भेदकता, तीच आक्रमकता, स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. आणि 40+ खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म तयार केला. 40+च्या मॅचेस अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. 50+, 45+. मोठा खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी अंगावर आदळला गेला. बघूया रनच्या स्वरूपात बाद होतोय का. खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोनी ज्या प्रकारे आउट करायचं ना त्याच प्रकारचा प्रयत्न केला होता. मात्र स्टंप मात्र या ठिकाणी मिस झाले. तिसरे षटक क्रमांक समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या 33. 2 बाद 33. अजून 2 षटक शिल्लक आहेत. म्हणजे 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडूमध्ये काही होऊ शकतं. जास्तीत जास्त धावा 24 लाईव्ह इव्हेंट संघ काढू शकतो किंवा जास्तीत जास्त विकेट भातान संघ हा काढू शकतो. खरं तर 4थं षटक आणि 5वं षटक कोणाला द्यावं याचा नक्कीच विचार विनिमय केला जाईल. कारण काही खूप मोठी जिम्मेदारी आहे. जिम्मेदारी आपल्या खांद्यावर कोण घेतोय आणि कोण गोलच्या मार्कवर येतोय आणि गोलंदाजी करतोय ते पाहायचंय. आगरी कोळी कराड्यांची आई माऊली कारल्याच्या डोंगरामध्ये जिचा श्वास आहे. खरं तर शुक्रवार, शनिवार, रविवार संपूर्ण 3 दिवस हजारोच्या संख्येने भाविक आई माऊलीचं दर्शन घेत असतात. त्याच आई माऊलीचं सुंदर असं गीत. चला स्पीडअप घ्या लवकर लवकर. सातत्याने पंच.
स्पर्धेची नियमावली, त्या नियमाच्या आतमध्येच तुम्हाला षटकं फेकायची आहेत. सातत्याने प्रत्येक वेळेत जर प्रत्येक चेंडूला प्रत्येक षटकाला जर नक्कीच 18 मिनिटं आतापर्यंत झालेले आहेत. 5 षटकांचे सामने आहेत. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. कोण आहे गोलंदाज? रोम भोपी, वारदोली गावचा हा खेळाडू रोम भोपी. संघाची धुरा सांभाळताना गोलच्या मार्कवर अशा असतील संघाला भातान संघाला की रोमने या ठिकाणी चांगली गोलंदाजी करा आणि विकेट्स काढावा. क्षेत्ररक्षण दूरवर पसरलेला गोलंदाजच्या मार्कवर रोम भोपी. पहिलाच चेंडू, हा चांगला चेंडू या ठिकाणी पंचांकडे. मात्र फलंदाज अपील करतात की हा चेंडू तुम्ही वाईट द्या, पण पंच मात्र चाणाक्ष, कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे, मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत आणि तेच पंच या ठिकाणी मात्र स्तब्ध. हा चेंडू मात्र फेर ठरवली आहे. शॉर्ट पद्धत चेंडू मात्र या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. चेंडू जात आहे वन बाउन्स, सीमा रेषा पार आलेला आहे. खणखणीत दणदणीत चौकार. क्रिकेटचा खेळ म्हणजे धन्यवाद. खरंच क्रिकेटबद्दल अनेक समालोचकांनी वेगवेगळी आपली भूमिका मांडलेली आहे. क्रिकेट म्हणजे काय आहे? क्रिकेट म्हणजे आपला आदर, आपला सन्मान. क्रिकेटने आपल्याला समाजामध्ये ओळख दिलेली आहे. पूर्वीचा क्रिकेट आणि आत्ताचा क्रिकेट याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. त्याच्याबद्दल आपण नक्कीच नंतर चर्चा करूया. फ्रंट फुटून खेळायचा प्रयत्न. चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, डीप क्षेत्रामध्ये जातोय, ट्रॅव्हल करतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल करता आणि या ठिकाणी एकच धाव मिळेल. धावसंख्या 38, 2 बाद 38. प्रफुल्ल पाटील 5-10 या धावसंख्येवर बाद झाला, तर संदेश पाटील 9 या धावसंख्येवर बाद झाला. फलंदाजीची भूमिका माझ्या मैदानामध्ये बजावताना आपण पाहतोय केतन पाटील आणि आशिष मुंडे. तर पूर्वी काळी शेतामध्ये क्रिकेट खेळला जायचा तेव्हा सपाट मैदानं नसायची. आता मात्र सपाट मैदानं खेळलं जातात. पूर्वी काळी एखादी बॅट असायची, तीच बॅट जर नॉन स्ट्राईकला एखादा फलंदाज गेला स्ट्राईकचा का तो ती बॅट द्यायचा. 500-700 रुपयाचं बक्षीस असायचं पूर्वी काळी. साधा स्टेज असायचा, वडापाव मिळायची, मारामार असायची समालोचकांना. आणि आताचा क्रिकेट आणि पूर्वीच्या क्रिकेटमध्ये बराच काही फरक. चांगली साऊंड सिस्टीम, लाईव्हच्या माध्यमातून दर्जेदार प्रक्षेपण, सपाट मैदान, खेळाडूंसाठी बसण्याचे कक्ष, चहा पाणी नाश्ता जेवण पाहिजे ते संध्याकाळचं वेगळं, सगळ्या प्रकारची सोय केली जाते आयोजकांच्या वतीने. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. झेल होते का पाहायचं आहे. लॉंगनच्या क्षेत्रामध्ये असलेला क्षेत्रक्षणी उत्तंग असा झेल घेतलेला आहे. हा फलंदाज माघारी परतील. यशर तो पहा विटेवरी, रामकृष्ण हरी. नवीन फलंदाज प्रल्हाद शिंदे. क्या बात है. ऑलराऊंडर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी पाहतोय 38, 3 बाद 38. प्रल्हाद शिंदे आणि आशिष मुंडे अशी जोडी मैदानामध्ये संघाची धुरा सांभाळताना. खरं तर धावसंख्येला आकार देण्यासाठी प्रयत्न नक्कीच केला जाईल. गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहतोय रोम भोपी. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडूमध्ये 5 धावा दिल्या गेल्यात आणि 1 विकेट मात्र मिळवली गेली ती रोम भोपीच्या माध्यमातून. लेफ्ट हँड बॅट्समन प्रल्हाद शिंदे. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय, 1 बाउन्स जातोय, सीमा रेषा पार. लंगावच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा चौकार.
खरं तर हा षटकार आहे. खरं तर या ठिकाणी बिबद उभा आहे त्याच्यामुळं ते चौकार होता की षटकार होते समजलं नाही. 6 धावा या ठिकाणी. धावसंख्या या ठिकाणी होते 44. 3 बाद 44 आणि धावसंख्येला चांगला आकार देण्याचं काम या ठिकाणी प्रल्हाद शिंदेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला गेला. चेंडू पाठवला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये षटकार. एक मोठा फटकामाचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात. ऑफ क्षेत्रामध्ये मात्र 3 क्षेत्ररक्षक तैनात ठेवलेले आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळते आणि अशा तऱ्हेने रूम भिपीचं षटक या ठिकाणी समाप्त होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते या ठिकाणी 3 बाद 45. एक षटक शिल्लक असेल. 5वं षटक बघूया. 5व्या षटकाच्या गोलच्या मार्कवर कोण गोलंदाज येतोय. त्याचा उच्चांक आहे 84 धावांचा आणि निच्चांक आहे तो 33 धावांचा. माझे साथी गुणलेखक मयूर पाटील मॅन फ्रॉम नारपोरी सांगतायत. खरं तर प्रत्येक चेंडूची अचूक माहिती, आतापर्यंत किती चेंडू फेकले गेले, किती नो, किती डॉट, किती लेग वाईज, किती बाईस, किती वाईट, नक्कीच किती षटकार ठोकले गेले, किती चौकार, नक्कीच त्याच प्रत्येक इनिंगचा प्रत्येक षटकाचा अपडेट त्यांचा या ठिकाणी मिळतोय. आणि संध्याकाळी सगळ्या ग्रुपला तो अपडेट टाकला जाईल या स्पर्धेचा. संपूर्ण 8 दिवस या स्पर्धेमध्ये गुणलेखनाची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. गोलच्या मार्कवर गोलंदाज करण जुनघरे. कसलखंड गावचा हा खेळाडू भतान संघामध्ये खेळताना खेळण्यास सज्ज या ठिकाणी लेफ्ट हँड बॅट्समन प्रल्हाद शिंदे. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करताना वैयक्तिक 7 या धावसंख्या खेळणारा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. बघूया 6 चेंडूवर किती धावा जमवतोय. या ठिकाणी झेल होत्या काय पाहायचं आहे. अप्रतिम असा झेल, कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज मात्र प्रल्हाद शिंदे माघारी परतेल. डीजे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रोहित पटेलने 15 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये दीपक मुकादमे याने 11 धावा दिल्या. तिसऱ्या षटकामध्ये रोहित पटेल याने 7 धावा दिल्या. चौथ्या षटकामध्ये रोम भुपी याने 12 धावा दिल्या. अशा एकंदरीत 45 धावा झाल्या होत्या. आणि पहिला चेंडू या ठिकाणी करण जुनघरेला सफलता मिळते. आणि अशा प्रकारच्या पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता मिळते तेव्हा अशा मात्र उंचावतात आणि चांगला व्हेरिएशन पाहायला मिळतं गोलंच्या माध्यमातून. पण जितका चांगला गोलंदाज आहे तितका चांगला फलंदाज या ठिकाणी मदळी फळी मात्र या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना दिसतंय. तीच ऋतिक भोईर भातान. प्रत्येक संघाने मात्र प्रत्येक गावातनं एक आपल्या निवडीनुसार खेळाडू घेतलेले आहेत. प्रत्येक खेळाडूला बोली लावली गेली. खेळण्यास सज्ज या ठिकाणी ऋतिक भोईर. पहिलाच चेंडू जागून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी संपूर्ण ताकद या फटक्याला लावली होती. पंचांकडे अपील केला गेला की वाईट द्या, पण पंच मात्र चाणाक्ष या ठिकाणी सांगतायत की फेर डेरवली आहे. चेंडू मात्र चांगल्या टप्प्यामध्ये फेकला गेला. तुला मात्र या ठिकाणी चेंडू मारता आला नाही. अशा तऱ्हेने आतापर्यंत 2 चेंडू फेकलेले आहेत. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. धावफलकावर धावा 45. हा एक चांगला आता मात्र एक पंचपक्वान्न होतं. मागच्या चेंडूवर चेंडू मारता आला नाही. हा पण एक पंचपक्वान्न होता. चांगला चेंडू ओरपेस पद्धत चेंडू होता. हा खेळता आला नाही. हाही चेंडू मात्र जातोय निर्धाव. लगातार 2 चेंडू डॉट टाकतोय हा गोलंदाज करण. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवर सफलता आणि दुसरे 2 चेंडू मात्र डॉट. मोठा मारला फटका. जेवढी उंची लांबी तेवढीच आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी आलेला षटकार.
धावसंख्या या ठिकाणी 51-50 धावा कंप्लीट होतात या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंट संघाच्या खूप खूप अभिनंदन. बल्ले का मुंह खोला, बल्लेबाज का बल्ला बोला, गेंदबाज का ढोडाला, छेरों के लिए छगा. करंजाच्या गोलंदाजीवर 2 षटकार ठोकले जात आहेत आणि आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला ऋतिक याने आणि 2 चेंडू मात्र चांगले ठोकून काढतोय. धावसंख्या या ठिकाणी होते 57. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. हॅट्रिक संपादित करतो का बघूया. हॅट्रिकच्या बोळ्यावर ऋतिक. हा प्रयत्न चांगला केला गेला होता पण फुटवर्क पाहायला मिळालं नाही, मुवमेंट पाहायला मिळाले नाही. आई चेंडू जातो मात्र निर्धाव. धावसंख्या स्थिर 57. 58 धावांचं टार्गेट ठेवलं या ठिकाणी एकविरा बॉईज भातान संघ. पुढे बघूया आता भातान संघ कशा प्रकारे या 58 धावांचा पाठलाग करतोय. खरं तर शेवटच्या क्षणी ऋतिकने येऊन मात्र चांगली फलंदाजी केली. 2 चेंडू मात्र 2 षटकार ठोकलेत. चला टीमवर्क नको, चला लवकरात लवकर. पंच मात्र या ठिकाणी काहीतरी हितगुज करतायत, चर्चा करतायत कशा तरी कुठल्या तरी गोष्टीवर. वाऱ्याची साथ या ठिकाणी नक्कीच मिळते उजव्या फलंदाजाला, उजव्या हाताच्या फलंदाजाला. आणि सातत्याने मोठे मोठे फटके पाहायला मिळालेत आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 57 धावा काढल्यात आणि 58 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे. बघूया आता 58 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पार केले जाते का. क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आजिवलीच्या मैदानावर. 40 गाव प्रीमियर लीग 2026 पर्वच होतं. आजिवली गावच्या मैदानात चालणाऱ्या स्पर्धा आतापर्यंत बघितलं तर आपण भातान गावामध्ये पहिली स्पर्धा झाली 40 गाव प्रीमियर लीगची, नंतर दुसरी सांगडेला झाली, तिसरी नारपोळीला मान मिळाला आणि चौथा मान या ठिकाणी आजिवली गावाला मिळतोय. 40 गाव एकत्र येऊन त्या 40 गावचे खेळाडू प्रत्येक संघामध्ये डिवाईड केले गेले, त्यांची बोली लावली गेली आणि हा संपूर्ण 8 दिवस चालणाऱ्या हा क्रिकेटचा थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आजचा 7वा दिवस. चला भातान संघाने आपली जोडी सलामीची लगेच पाठवायची मैदानामध्ये. मगाशी चर्चा चालू होती क्रिकेटची. तर पूर्वी काळचा क्रिकेट आणि आता काळचा क्रिकेट खूपच फरक होता. पूर्वी काळी शेतामध्ये खेळला जायचा ढेपलांमध्ये. चेंडू पुढ्यामध्ये पडल्यावर तो चेंडू उजव्या बाजूला जाईल का डाव्या बाजूची शाश्वती नव्हती आणि कधी कधी चेंडू भेटत त्या न भेटणारा चेंडू 6-7 धावा काढला जायचा. एखादी बॅट असायची आणि तीही खाल्लं म्हटलं आडवा पूर्ण बॅट घासलेली असायची. चेंडू तेव्हा लोकरचा असायचा, MRFचा आणि 5-6, 8-8 षटकांचे सामने खेळले जायचे. पहिली 2 षटकं ते 3 षटकं मात्र त्या चेंडूची लोकर जाईपर्यंत वाट बघायला लागायची. आता मात्र चेंडू बदललाय. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी गोलंदाजाला जोडून काढण्यात येते. अशा प्रकारची चेंडू आता मात्र बदलले गेलेले आहेत. मैदानाची आखणी बदलली गेलेली आहे. मैदान, खेळपट्टी, त्या ठिकाणच्या पट्ट्या, स्टंप बदलले गेलेले आहेत. चांगले दर्जाचे गुणलेखक, लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपण, चांगली साऊंड सिस्टीम, खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी बदलाव क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच क्रिकेटने या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला एक वेगवेगळी ओळख दिली. पूर्वी काळी आयकॉन खेळाडू नव्हते पण आता मात्र आयकॉन खेळाडू. वेगवेगळ्या स्पर्धा खेळल्या जातात. आपण बघतोय पनवेल प्रीमियर लीग असो, उरण प्रीमियर असो, रायगड प्रीमियर लीग असो, राज्यस्तरावर ISPL असो, IPL असो, अनेक क्षेत्रामध्ये मोठमोठ्या स्तरावर त्या स्पर्धा खेळल्या जातात आणि जसा जसा तो चांगला खेळाडू खेळेल तसा तसा तो मात्र पुढे प्रवास करत राहतो आणि मोठमोठ्या संघामध्ये, मोठमोठ्या आयोजनामध्ये त्याचा सहभाग मग आपल्याला पाहायला मिळतो.
लवकर पाठवा. भातान संघ आली ना, चला स्पीडअप घ्या जरा. अठ्ठावन्न धावांचा टार्गेट खेळण्यासाठी सज्ज भातान संघ. सलामीची जोडी मैदानात. रोहित पाटील आणि सतीश टावरे, एक स्फोटक फलंदाज या संघाचे. या संघाच्या या फलंदाजाने अनेक मैदानं गाजवलीत. चांगले चांगले रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर आहेत. आज या मैदानात हा सामना त्यांना जिंकावा लागेल. बघूया गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. सूर्यकांत पाटील. 24 लाईव्ह इव्हेंट 5G फोटोग्राफीच्या माध्यमातून सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते सूर्यकांत पाटील. एकीकडे चांगला फलंदाज तर एकीकडे चांगला गोलंदाज. दोघांमध्ये मात्र या ठिकाणी टफ फाईट होणार, यात मात्र तीळ मात्र शंका नाही. बघूया कोण जिंकतोय कोण हारतोय. चांगली बल्लेबाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. पंचांकडनं गाड घेताना या ठिकाणी पाहतोय फलंदाज रोहित पाटील. नास्टेकला सतीश टावरे, स्ट्राईकला सतीश टावरे. चला सुरुवात करूया. पहिला चेंडू सूर्यकांत पाटील. खेळात सज्ज सतीश. मोठा फटका या ठिकाणी. एक पाऊल पुढे टाकलाय. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. मिड विकेट स्क्वेअर लेखाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आलेला हा षटकार. पहिल्या चेंडूवर आक्रमकता दाखवली, तीव्रता पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. चेंडू मात्र फिरकावून दिला. 6 धावांसाठी संघाचं खातं खोलतोय, वैयक्तिक खातं खोलतोय स्फोटक फलंदाज सतीश टावरे. फुटा चेंडू या ठिकाणी. चेंडू मात्र 30 सर्कल मध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 7. 5 षटकांचे सामने, त्यातला पहिला आपण षटक पाहतोय. सूर्यकांत पाटील गोलच्या मार्कवर पॉवर प्लेचं षटक. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त जमवावं लागतील. प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलतो. या ठिकाणी सतीश टावरे आणि रोहित पाटील या ठिकाणी या पॉवर प्लेचा नक्कीच फायदा उचलतील. इकडे पाहतोय तर सतीश टावरे राईट हँड बॅट्समन, तर एकीकडे रोहित पाटील लेफ्ट हँड बॅट्समन. वीज कडाडावी तसा आवाज झाला. चेंडू भिरकावून दिलाय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी आलेला षटकार. एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि रोहित पाटीलने मात्र आक्रमक पवित्रा दाखवलाय. रोहित शर्मा इंटरनॅशनल खेळाडू, आंतरराष्ट्रीय भारताचा खेळणारा एक महान फलंदाज. नक्कीच खेळाडू कक्षाचा जो बॅनर आहे ना, तो डोक्यामध्ये कदाचित पडू शकतो. थोडीशी काळजी घ्या त्या ठिकाणी. हा, त्याच प्रकारे फलंदाजी करताना रोहित पाटील. आता मात्र चेंडू खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू ट्रॅव्हल करतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या डीप क्षेत्रामध्ये. एकच धाव ठिकाणी या ठिकाणी मिळेल. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 14, बिनबाद 14. दोघेही मात्र या ठिकाणी फलंदाज एक षटकार एका धावेने खेळतात. अर्थात धावसंख्या दोघांची 7-7. 58 धावांचा टार्गेट आहे. 30 चेंडूमध्ये 58 धावा कंप्लीट करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. यष्टीनं मात्र खेटून बसलेला, चिकटून बसलेला यष्टीरक्षक. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी जोखीम घेताना दिसत नाही. धावसंख्या स्थिर, बिनबाद 14. वाऱ्याची साथ नक्कीच या ठिकाणी उजव्या हाताच्या फलंदाजाला मिळेल. चेंडू मात्र टप्प्यामध्ये आला की कार्यक्रम झालाच समजायचा. पण सातत्याने चेंडू आपल्याला ओव्हरपीस मिळणार नाही, ते तर तयार करावे लागतील. मोठा फटका या ठिकाणी झेल होते का पाहायचा आहे. आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलाय. माघारी परतावं लागेल. मोठा मासा गळाला, मोठा हादरा. बॅक टू द पावेल फलंदाज डीजे.
आज ATPच्या माध्यमातून सगळी जुनी गाणी आम्हाला ऐकायला मिळतात. एवढी गाणी जुनी आम्हाला कुठे ऐकायला मिळत नाही. आणि साऊंड सिस्टीम काय दर्जेदार आहे, काय क्वालिटी आहे. नक्कीच अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम जर प्रत्येक आयोजनामध्ये पाहायला मिळालं किंवा हळदीला लग्नामध्ये पाहायला मिळालं तर हळदीला मस्त की चांगला चांगला नाचता येईल आम्हालाही. अशा प्रकारची साऊंड सिस्टीम पाहिजे. तेवढ्या मोठ्या स्पर्धा तितकीच मोठी साऊंड सिस्टीम. कौतुक करावं तेवढं कमीच तुमचंही. मग आमचे 24 लाईव्हचा इव्हेंट असेल, DJ मास्टर असेल, गुणलेखक असेल, अपडेटर असेल, आयोजक असतील, आयोजक या माध्यमातून दर्जेदार असं देखणं असेल, दैदिप्यमान असं आयोजन या ठिकाणी. नवीन फलंदाज दाखवते रमाकांत पाटील. मॅन फ्रॉम सांगडे रमाकांत पाटील भातन संघामध्ये खेळताना वनडाऊनला आलेला हा फलंदाज या ठिकाणी. बघूया संघासाठी किती धावा जमवतोय. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज विजय बुतांबरे. पहिला चेंडू विजयचा. खोल टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या डिप्स रिजनमध्ये चांगली फेकी या ठिकाणी केली गेली व तत्पूर्वी मात्र सहजरित्या दुसरी धाव कंप्लीट केली गेली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 1-16 की उर्वरित 23 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता भातान संघाला या ठिकाणी जिंकण्याकरता. 23 चेंडू आणि 42 धावा. खरं तर विजय नावामध्ये विजय हा विजय संपादित करतोय का हा गोलंदाज. हाही खोलत टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. स्ट्राईट ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. चांगली फेकी केली जाते. दुसऱ्या धावेस मात्र या ठिकाणी नकार दिला गेलाय. एकेरी धावेने पुढे मात्र संघ सरसावते. 2 चेंडूमध्ये 2 एकेरी धाव, 1 दुहेरी धाव, एकेरी धाव. धावसंख्या 17. 1-17. 22 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप घ्या. 22 चेंडू आणि 21 धावांची 41 धावांची आवश्यकता या ठिकाणी आहे भातान संघाला जिंकण्याकरताला. नक्कीच त्या प्रत्येक वेळेला या ठिकाणी आपल्या गोलंदाजाला एक कानमंत्र दिला जातो, एक सल्ला दिला जातो की कशा प्रकारे तुला गोलंदाजी करावी लागेल, कशा प्रकारचं व्हेरिएशन करावे लागेल. खरं तर आपण गोलंदाजी करताना त्याच प्रकारची व्यूहरचना असतो, चक्रव्यूह असतो आणि त्याच प्रकारे ती गोलंदाजी झाली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तेव्हा क्षेत्ररक्षकाने मात्र त्या साथी सहकार्याने चांगलं त्याला साथ दिली हवे. चांगल्या प्रकारचे कॅचेस घेतल्या पाहिजे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं पाहिजे. उंच मारला फटका या ठिकाणी झेल होते का पाहायचा आहे. अप्रतिम असा झेल सहजरित्या घेतलेला असा झेल आणि हाही मात्र फलंदाज मात्र माघारी परततोय. अष्टनक घेऊन रमाकांत पाटील. आणि मराठी सिनेसृष्टीतील एक दिग्गज कलाकार दादा कोंडके साहेबांचं हे गाणं. दादा कोंडके साहेबांनी मराठी सिनेसृष्टीला भरपूर काही दिलेलं आहे. चांगले चांगले दर्जा चित्रपट दिले, सुपर डुपर हिट झालेले. चला नवीन फलंदाज मैदान दाखव. चला स्पीडअप घ्या. भावेश पाटील. चला भावेश लवकरात लवकर चल स्पीडअप घे. चल लवकर. इम्पॅक्ट प्लेअर भातान संघाचा. या खेळाडू कोणी या ठिकाणी अशा असतील आपल्या संघाला. खरं तर आत्तापर्यंत बघितले तर 2 फलंदाज माघारी परतले तर सतीश टावरे वैयक्तिक 7व्या धावसंख्येवर तर रमाकांत पाटील मात्र एकही धाव न काढता ऑस्ट्रेलियन डक घेऊन माघारी परतलाय. भावेश पाटील आणि रोहित पाटील अशी पाटील जोडी मैदानामध्ये. गोलच्या मार्कवर या ठिकाणी पाहतोय विजय बुतांबरे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी दुसऱ्या षटकातील. फुलटा चेंडू या ठिकाणी पाहतोय. आल्या खरपूस समाचार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांचा षटकार.
57 नंबरचा हा फलंदाज आहे भावेश पाटील, ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. या प्रत्येक गोष्टीची माहिती अचूक या ठिकाणी लिहिली जाते. हा चांगलाचा फटका आहे, पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू अडवताना यशस्वी होते का पाहायचा आहे. चेंडू मात्र लगेच वीज घेतलाय, चेंडू जातोय सी माराच्या पार. हा एक आलेला चौकार. धावसंख्या येते धावफलकावर 2 बाद 27. पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेल्या होत्या, 1 विकेट मिळवली. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 5 चेंडू आत्तापर्यंत फेकले, 13 धावा दिल्या गेल्या. अजूनही शेवटचा 1 चेंडू मात्र शिल्लक आहे. जिंकण्याकरता 19 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 19 चेंडू आणि 31 धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी, चेंडू मात्र त्या गॅप मध्ये मारला जातोय, लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. हा एक आलेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. भावेश पाटील मात्र या ठिकाणी आक्रमक पवित्रा उचलताना दिसतोय. भावेश मात्र या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर घणाघाती प्रहार करताना आपला भविष्य लिहिताना दिसतोय. 3 चेंडूचा सामना आतापर्यंत केला भावेशने. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार. अशा एकंदरीत 3 चेंडूमध्ये 14 या धावसंख्येवर खेळतो तो भावेश पाटील. तर रोहित पाटील मात्र या ठिकाणी 10 या धावसंख्येवर खेळते. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय विजय बुतांबरे याने 17 धावा दिल्या आणि 1 विकेट मात्र मिळवली. एकंदरीत धावा झाल्या 31. 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता. समीकरण मात्र थोडंसं सोपं होत चाललंय. केवळ मात्र 9 धावा एक्स्ट्रा आहेत. चेंडू कमी आहेत 18 आणि धावा मात्र आहेत 27. 18 चेंडू आणि 27 धावा. अशा प्रकारे जर फलंदाजी करत राहिला तर मला वाटतं काही षटक ठेवून मात्र हा सामना सहजरित्या भारताचा संघ जिंकू शकतो. क्रिकेटमध्ये जर तर म्हटलं जातं, पण जोपर्यंत मात्र सामना संपत नाही, शेवटचा चेंडू टाकला जात नाही, तोपर्यंत मात्र क्रिकेट हा संपला जात नाही. स्ट्राईक रोटेट करताना एकदा गोल फलंदाज रोहित पाटील. गोलच्या मार्कवर आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सूर्यकांत पाटील पुन्हा एकदा गोलंच्या मार्कवर. 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन सूर्यकांत पाटील खेळण्यास सज्ज रोहित पाटील. शॉटचा चेंडू या ठिकाणी झेल आहे, पण मात्र गॅप मध्ये मारलाय. कोणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न केला तोय. तू मैमय चालू होतं. खरं तर पहिली धाव घेतल्यानंतर दुसरा धाव घ्यावी की नाही याचा विचार चालू होता आणि त्याच्यामध्ये थोडंसं कॉल एकमेकांचा कलेक्ट केला गेला आणि दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली. धावसंख्या 33. 2 बाद 33. उर्वरित 17 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. गोलच्या मार्कवर आपण पाहतोय सूर्यकांत पाटील. पहिल्या चेंडूवर 2 धावा काढल्यात. पुढचा चेंडू मोठा फटका या ठिकाणी झेल होते काय पाहायचा आहे. अतिशय सुंदर असा झेल या ठिकाणी टिपला गेलाय. हा फलंदाज मात्र माघारी पडते. खेळ संपुष्टात. डीजे सुंदर असं गीत काकांचं, अर्थातच राजेश खन्ना यांचं गीत. क्या बात आहे. राजेश खन्ना सुपरस्टार. त्या काळचे खरं तर अमिताभ बच्चन साहेबांच्या आधी ते सुपर डुपर स्टार होते. खूप क्रेज होती आणि आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. आणि खेळून चालते मैदान आपण पाहतोय. धावसंख्या या ठिकाणी 33. उर्वरित 16 चेंडू जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदान दाखवतोय साहिल भोईर.
फ्रॉम भातान. भातान गावचा हा खेळाडू भातान संघांमध्ये खेळताना या ठिकाणी 40 गाव प्रीमियर लीग ही भव्य दिव्य अशी मोठी स्पर्धा 40 गाव एकत्र येऊन या स्पर्धेचं आयोजन केले गेले. 2 आत्तापर्यंत चेंडू फेकले गेलेत. 2 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 2 धावा द्यायला गेलेत सूर्यकांत पाटील. बॅटची एज मात्र या ठिकाणी लागले. 2 क्षेत्ररक्षक मात्र धावतात. बघूया कोण जिंकतोय. क्षेत्ररक्षक जिंकतो की चेंडू जिंकतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आलेला शॉट थर्डमॅन डीप क्षेत्रामध्ये गेलेला चौकार. धन्यवाद. मैंने प्यार किया सलमान खान भाग्यश्री. क्या बात आहे. सुंदर असे गीत. धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय 37. जिंकण्याकरता 15 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. भातान वर्चेस 21-22 भातान वर्चेस 24 लाईव्ह इव्हेंट 5G फोटोग्राफी या संघांमध्ये चाललेला हा सामना. खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू मात्र शॉट फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय या ठिकाणी. एकच धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या पुढे सरसावते 38. कधी एकेरी तर कधी दुहेरी, कधी चौकार तर कधी षटकार असं दरमजल करताना 58 धावांचं टार्गेट पार करायचं आहे. धावसंख्या या ठिकाणी 38 झाली. आणखीन जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. म्हणजे उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14. ह्या षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि आणखीन 2 षटकं म्हणजे एकूण 14 चेंडू आणि 20 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संपूर्ण ताकद या फटक्याला लावली गेली होती. धाव कंप्लीट केली गेली का चाल थोडंसं क्षेत्ररक्षण होते. चेंडू उचलतोय फेकतोय. डोळ्याची पापणी लवतोय तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केलेल्या. बाईच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा. प्रत्येक चेंडूमध्ये लेग बाईज आहे की बाईजची आहे त्याची आम्हाला हात वरती करून नोंद देत आहेत की अशा प्रकारची नोंद झाली पाहिजे. आणि मयूर पटेल यांना काय सांगायलाच नको. धावसंख्या या ठिकाणी 40 म्हणजे 4थ्या दशकाला स्पर्श करताना हा संघ उर्वरित 18 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 18 धावा. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी वाट पाहतो केव्हा मोठे फटके मारले जातात. कारण जेव्हा तुम्ही कराल चमत्कार तेव्हाच प्रेक्षक वर्ग करेल तुम्हाला नमस्कार. घुटणात एक तमाशात एक हा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात नाही. जिथं संपर्क नाही तिथं उत्पत्ती नाही. जिथं उत्पत्ती नाही जिथं प्रगती नाही. आणि जिथं प्रगती नाही तिथं मात्र अधोगती. धावसंख्या स्थिर 40. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. बघूया आता 4थ्या क्रमांकाचे षटक कोणाला द्यावं याचा विचार केला जाईल. कोण आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारेल. कारण संघाने आपल्याला स्थान दिले, आपल्यावर बोली लावली गेली, त्याच्यामुळे आपल्याला ती गोलंदाजीची भूमिका पार पाडावी लागेल. एकीकडे चांगला फलंदाज आहे. ते फलंदाज मात्र या ठिकाणी षटकार चौकारांची आतिषबाजी करतात. त्यांच्या समोर आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. खरं तर त्यांच्याकडे जितका अनुभव आहे तितकाच अनुभव तुमच्याकडे आहे. पण 4थ्या क्रमांकाचे षटक कारण का इथंच धावा थोडा थांबवायला लागतील, विकेट काढावे लागतील. ही एक मात्र भूमिका नक्कीच महत्त्वाची त्यांची असेल. चला टीमवर नको जास्त लवकरात लवकर आपण अगोदरच ठरवून घ्या की कशा प्रकारचा आपला गोलंदाज पाठवायचा आहे, कोणाला पाठवायचं आहे. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 18 धावा. केतन पाटील यांनी जर षटक टाकलं तर आदरणीय सन्मान्य श्री संदीप पाटील शिवकर यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅशबॅक आले. क्या बात आहे. जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे. या ठिकाणी बक्षांचा वर्षा होतोय. बक्षांची खैरत या ठिकाणी पाहायला मिळते. मेडन षटक टाकलं तर 5,000 रुपयाचा कॅशबॅक पाटील साहेबांच्या माध्यमातून. बघूया मेडन षटक टाकलं जातं का. हा कारनामा कित्येक वेळा झालेला आहे. अशक्य काहीच नसतं क्रिकेटमध्ये. फक्त नशिबाची साथ हवी असते आणि आपण इतके वर्षाची घेतलेली मेहनत ती मेहनत मात्र पणाला लावायची असते. समोरचा फलंदाज कशा प्रकारे खेळतो त्याची कमजोरी काय ती ओळखायला हवी. कारण का अनेक मैदानावर आपण एकत्र खेळ केलेलं आहे आणि नसांची वाके बसतं प्रत्येकाला माहिती असतो. गोलच्या मार्कवर या ठिकाणी केतन पाटील पहिला चेंडू मात्र या ठिकाणी डॉट टाकला गेला. क्या वाटत टाळ्यांचा कडकड ऐकायला मिळते कारण का 5,000 रुपयाचा कॅशबॅक लागला केतन पाटीलला. आता मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी सल्ला देताना
की एखाद तरी चेंडू बॅटला लाव म्हणजे त्याचं 5,000चं बक्षीस हुकेल. हा आणि 11 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. बघूया एक हुकमी गोलंदाज. आता मात्र फुलटा चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र तैनात. आणि अशा तऱ्हेने काही हरकत नाही. बक्षीस जरी मिळालं नाही तरी आपली गोलंदाजी मात्र चांगली व्हायला हवी. करून मिळालेली कौतुकाची थाप ही खूप महत्त्वाची असते. आयुष्यात किती तुम्ही मोठे मोठे बक्षीस कमवा ते एखाद्या वेळेस प्रेक्षकांच्या लक्षात राहणार नाही, पण खिलाडू वृत्ती मात्र आयुष्यभर प्रेक्षकांच्या लक्षात राहील. आहा क्या बात आहे, क्या बात आहे. खरं तर हा एक हुकमी गोलंदाज, एक फसवा गोलंदाजचा जादूगार. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा एक गोलंदाज होता शेन वॉर्न, काय गोलंदाज होता, माझा आवडता गोलंदाज शेन वॉर्न. फसवायचा अक्षरशः. फुटा चेंडू बल्ले का मुंह खोला, बल्लेबाज का बल्ला बोला, गेंद गई सीमा रेखा पार, स्क्वायर लेग के डीप बैकवर्ड क्षेत्र में 6 रनों के लिए छक्का. जिंदगी मिस्टर इंडिया, क्या बात आहे. नक्कीच कॉन्फिडन्स वाढतो या ठिकाणी एखाद्या फटकाने. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मारायचा प्रयत्न या ठिकाणी. खरं तर पूर्ण ताकद लावली होती, संपूर्ण ताकद बलंदामध्ये आणली होती, पण या ठिकाणी मात्र चेंडू आणि बॅटचं मिलन नाही. कधी कधी मिलन होतं तर कधी कधी मिलन होऊन देत नाही हा गोलंदाज. कॉन्फिडन्स मात्र नक्कीच गोलंदाज उंचावला गेलाय. उर्वरित धावसंख्या या ठिकाणी झाली 47, म्हणजे 11 धावांची आवश्यकता. 11 धावांची आवश्यकता. धावसंख्या 47. चेंडू मात्र बघूया या ठिकाणी यामध्ये मारला चेंडू ट्रॅव्हल होतो. या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. गाणं तुला खूप आवडतंय का? सातत्यानं सारखं तेच गाणे बॉम्बे टू गोवाचं अमिताभ बच्चन समोरचं गाणं लावते. चांगले गाणं आहे ते, लाव. तुझी इच्छा तुझ्या आजच्या मध्ये मशीन आहे ती तू कशी पण चालव. चला मैदानात आपण पाहतोय क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा द्वंद्व युद्ध. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. आणि एकंदरीत ह्या चौकाराच्या साहाय्याने टोटल चौकारांचे धावा झाले 4,515 असे मयूर पटेल मला सांगतायत. क्या बात आहे. सलाम माझ्या तुमच्या गुणलेखनाला. अशा प्रकारचं गुणाचं काम सातत्याने स्पर्धेमध्ये जर असलं तर नक्कीच स्पर्धा कव्हर करायला खूप मजा येईल. आयोजक मात्र बिंदा कधी कधी काय होते का गुणलेखक सारखा चुकतो आणि मात्र समालोचकांना ऐकायला लागते. लोकांना वाटतं की प्रेक्षकांनी की समालोचक सारखा चुकतो, पण तुझ्या माध्यमातून कुठल्या प्रकारची चूक या ठिकाणी झालेली नक्कीच गुन्ह्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 6 चेंडू जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण मात्र दूरवर पसरले गुणच्या मार्कवर. प्रल्हाद शिंदे, शिंदेशाही जपतोय का बघूया प्रल्हाद शिंदे. चेंडू मात्र वरपे चेंडू, चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय या ठिकाणी पाहतोय आपण कव्हर पॉईंटच्या दिशेला. चेंडू जातोय सहजरित्या दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू जातोय मैदानाला गुदगुल्या करत बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. नक्कीच या ठिकाणी पाहतो आपण केवळ मात्र 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. पारडं मात्र या ठिकाणी भातान संघाच्या बाजूने झुकलेलं आहे. 5 चेंडू आणि 3 धावा या एका फटक्यामध्ये काम होतंय का पाहायचं आहे. क्रॉदन खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र लेग बाईटचा इशारा या ठिकाणी पंचांचा येतोय. चेंडू मात्र अंगावर आदळला. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र गेला या ठिकाणी आणि डोळ्यांची पापणी झुकते न झुकते चेंडू उचलताना उचलून तत्पूर्वी लगेच मात्र ह्या दोघांनी एकमेकांना कॉल केला. कॉल खूप महत्त्वाचा असतो या ठिकाणी तर, आणि त्याच्यानंतरच चांगली रणिंदी बिटवीन पाहायला मिळते. चला यश इंटरेस्ट पाहिजे असं खानावले या संघाच्या संघटनेकडे नाणेफेकीसाठी यायचं. चला यश इंटर पाहिजे खानावले.
उर्वरित 4 चेंडू 2 धावा जिंकण्याकरता भातान संघाला. टेडा मारलेला फटका या ठिकाणी पाहायचा आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसरा घेण्याचा प्रयत्न केला जातोय काय पाहायचा आहे. आणि हा फलंदाज मात्र या ठिकाणी चोरटी धाव घेण्याच्या मध्ये बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. अशा तऱ्हेने आपण पाहतोय की आता 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 1 धावाची आवश्यकता, म्हणजे टाय झालेली आहे. पण कंपल्सरी चेसिंग ह्या स्पर्धेचा नियम आहे आणि प्रत्येक स्पर्धेची एक नियमावली असते. त्या नियमावलीनुसारच त्या स्पर्धा होत असतात. 1 धाव दूर भातान संघ विजयापासून. नक्कीच हा सामना जिंकल्यानंतर जल्लोष केला जाईल. आत्मविश्वास मात्र या ठिकाणी थोडासा उंचावला गेला, कारण की चेंडू जास्त आहेत, धाव मात्र या ठिकाणी एक. खरं तर कसोटीमध्ये ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षक जवळ लावले त्याच प्रकारचे क्षेत्ररक्षक मात्र जवळ लावले. 30 यार्ड सर्कलमध्ये जास्त आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. या खरं तर फलंदाजावर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न, दडपण टाकण्याचा प्रयत्न केलाच जाईल. त्या प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी, व्हेरिएशन पाहायला मिळेल. नक्कीच पाहूया. 3 चेंडू 1 धाव. आणि या ठिकाणी मात्र विजयाचा फटका, 1 धाव. भातान संघ या ठिकाणी विजय होते. खूप खूप अभिनंदन भातान संघाचं. नक्की टाळ्या झाल्या पाहिजे भातान संघासाठी. डीजे मास्टर एक सुंदर असं गीत. मध्ये सामनावीर